नेवासा तालुक्यातील शहापूर येथील कालभैरवनाथाचा यात्रा उत्सव मोठ्या उत्साहात संपन्न झाला। शहापूर येथील कालभैरवनाथाचे मंदिर अतिशय पुरातन असून भैरवनाथाच्या दर्शनासाठी परिसरातून हजार भाविक येत असतात। या यात्रा निमित्ताने यात्रा कमिटीने विविध धार्मिक, सांस्कृतिक तसेच मनोरंजनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। यामध्ये गंगेवरून आणलेल्या पाण्याची कावड मिरवणूक, भैरवनाथाची महाआरती, त्याचबरोबर दर्शनासाठी आलेल्या सर्व भाविकांनी आपापल्या घरून आणलेल्या भाजी भाकरीचा महाप्रसाद तसेच पालखी मिरवणूक, सांस्कृतिक कार्यक्रम, हजेरी व कुस्त्यांचा हंगामा अशा विविध कार्यक्रमाने हा यात्रा उत्सव मोठ्या उत्साहात व आनंदात संपन्न झाला। हा यात्रा उत्सव यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी यात्रा कमिटीचे प्रमुख सरपंच संदीप कोलते, उपसरपंच सुनील कोलते, खरेदी विक्री संघाचे चेअरमन प्रभाकर कोलते, साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक एकनाथराव कोलते, उद्योजक भाऊसाहेब कोलते, पोलीस पाटील शिवाजी कोलते, संजय वाल्हेकर, बबन कोलते, संजय कोलते, ज्ञानदेव देवकर, संभाजी देवकर, अनिल कोलते, दत्तात्रय कोलते, किरण आरगडे, गोरक्षनाथ देवकर, आसाराम कोलते, दादासाहेब कोलते, भाऊसाहेब मांडे, सागर मांडे, बाळासाहेब कोलते, सुभाष कोलते, शंकर कोलते यांनी परिश्रम घेतले। राष्ट्र सह्याद्री न्यूजसाठी प्रतिनिधी सोपान भगत, नेवासा। आपण पाहतात यात्रा उत्सव नेवासा तालुक्याचा। आज आपण आलो आहोत शहापूर या गावचं ग्रामदैवत असलेलं अतिशय जागृत देवस्थान म्हणून या देवस्थानची ओळख आहे। कालभैरवनाथाचं या ठिकाणी मंदिर आहे आणि या कालभैरवनाथाचा यात्रा उत्सव अतिशय उत्साहपूर्ण वातावरणामध्ये आज या ठिकाणी चालू आहे। आणि या यात्रा उत्सवाचं जो काही स्वरूप असेल हे या ठिकाणी माझ्यासोबत काही ग्रामस्थ आहेत, काही पंच कमिटीचे प्रमुख आहेत। माझ्यासोबत या ठिकाणी पुणे हे गावचे मूळ स्थानिक आहेत, परंतु पुणे या ठिकाणी ते उद्योजक आहेत। या ठिकाणी भाऊसाहेब पाटील कोलते, काय सांगाल, यात्रा उत्सव अतिशय उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला। आपल्या गावची सालाबादप्रमाणे चैत्र महिन्याच्या शेवटच्या रविवारी भैरवनाथाची कालभैरवनाथाची यात्रा असती आणि ही यात्रा सर्व ग्रामस्थ खेळीमेळीच्या वातावरणात जे बाहेरगावी स्थायिक झाले, कामानिमित्ताने, व्यवसायाने, काही नोकरीनिमित्ताने, गावातील सर्व नातेवाईक, गावातल्या सगळ्या ज्या मुली बाहेरगावी दिलेल्या आहे माहेरवासनी, त्या सगळ्या माहेरात येऊन सगळे खेळीमेळीच्या वातावरणाने गावातल्या सगळ्या ग्रामस्थांचे, सरपंच, उपसरपंच, पदाधिकारी, वेगवेगळ्या राजकीय, शैक्षणिक क्षेत्रातील शिक्षक वगैरे हे सगळे ग्रामस्थ जे आहेत ते सगळे खेळीमेळीच्या वातावरणामध्ये 2 दिवस ही यात्रा चालती। त्यात प्रामुख्याने यात्रेचा पहिला दिवस हे गंगा स्नानाने, कालभैरवनाथाला गंगा स्नानाने अभिषेक करून होती। त्यानंतर एक सगळं ग्रामस्थ महाप्रसादाचा कार्यक्रम असतो, ते महाप्रसाद घेतात। त्यानंतर संध्याकाळी नियमित यात्रेच्या निमित्ताने छबिन्याची मिरवणूक होती। त्यानंतर तमाशा पण करमणुकीसाठी ठेवलेला असतो, जे की ग्रामस्थ सगळे जुनी पारंपरिक कला जोपासण्याचं काम करतात त्या निमित्ताने। आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी त्याच कलाकारांचा एक गुणगौरव फुलाची पाकळी म्हणून हजेरीचा कार्यक्रम ठेवला जातो। त्यांना एक फुलाची दक्षिणा बिदागी दिली जाते, जे की आपले 12 बलुतेदार पद्धत जी होती ती ग्रामस्थ जोपासण्याचा कार्यक्रम करतात। त्यानंतर कुस्त्यांचे एक शारीरिक कष्टाचं एक सामाजिक भान असावं म्हणून आपण नामांकित पैलवानांच्या कुस्ती हा कार्यक्रम ठेवतो, जेणेकरून आपण शारीरिक सुखासाठी आपण थोडं त्याचं हे करतो, प्राबल्य देतो। आणि अशा प्रकारे सर्व ग्रामस्थ खेळीमेळीच्या वातावरणात। आणि त्यानंतर सोमवारी संध्याकाळी सुप्रसिद्ध भारुडकार संतोष महाराज पुजारी यांचं आज संध्याकाळी आपण भारुडाचा कार्यक्रम ठेवलेला आहे। आपण संगीताला महत्त्व देतो, साधू संतांच्या विचारसरणीला महत्त्व देतो, तसंच संतांच्या अभंग, गवळणी हे जे ज्ञान आहे त्याला पण आपण जोपासण्याचं कार्य करतो। म्हणून हे सगळं खेळीमेळीच्या वातावरणात हे सगळ्या गोष्टी आपण त्या अंगीकारू शकतो, म्हणून ही यात्रा उत्सवाने साजरी केली जाते। काय सांगाल, यात्रा उत्सव अतिशय उत्साहात
आणि अतिशय शांततेत पार पडला आहे. नेवासा तालुक्यातील शहापूर हे कालभैरवनाथ मंदिराचं अतिशय प्रसिद्ध ठिकाण आहे. या ठिकाणी तालुक्यातीलच नव्हे तर तालुक्याच्या बाहेरील जे श्रद्धाळू भक्त आहेत भैरवनाथाच्या मंदिराच्या दर्शनासाठी येतात, कावडीला जातात, आनंदाने पाणी देवाला घालतात. त्यानंतर शोभेची मिरवणूक होते, आतिषबाजी होते फटाक्यांची आणि अतिशय चांगल्या पद्धतीनं ग्रामपंचायत सरपंच असतील, ग्रामस्थ असतील, हे अतिशय चांगल्या पद्धतीनं हा भैरवनाथाचा उत्सव दरवर्षीप्रमाणे साजरा करतात. त्या जत्रेचं विशेष महत्त्व असं आहे की काल भैरवनाथ देवस्थान ही जागृत देवस्थान असल्यामुळं इथे भाविकांची यात्रेच्या दिवशी अफाट गर्दी होते आणि आगळा वेगळा असा एक कार्यक्रम केला जातो, ते म्हणजे कावडीच्या लोकांना भोजनाचा कार्यक्रम असतो. तो आगळा वेगळा याच्यासाठी आपण म्हणायचा की जसं श्रीकृष्णानं गोपाळ काला करून प्रत्येकाला अनेक विविध जाती धर्माच्या लोकांना जसे भाकरी दिलेल्या आहेत, त्याप्रमाणे हा गोपाळ काला इथं केला जातो. विविध लोक, विविध जाती धर्माचे लोक गुण्या गोविंदाने ह्या यात्रेचा आनंद लुटतात आणि म्हणून ही यात्रा एक विशेष यात्रा वाटते. आणि हे गाव छोटंसं आहे, प्रत्येक गोष्टीला मान सन्मान देणारं गाव आहे, प्रत्येक कलाकाराला जपणारं गाव आहे. त्यामुळे या गावामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीचा लोकनाट्य तमाशा होतो. त्यानंतर दुसऱ्या दिवशी कुस्त्यांचा सामना होतो, भारुडं असतील, अशा ज्या माणसाचं मनोरंजन होईल अशा प्रत्येक कार्यक्रमाचं या ठिकाणी ग्रामस्थ नियोजन करतात. म्हणून ही यात्रा अतिशय गजबजलेली असते, गाजलेली असते. आणि काळ भैरवनाथ देवस्थान हे अतिशय नावाजलेलं देवस्थान. प्रत्येकाला हा काळ भैरवनाथ आपल्या इच्छा पूर्ण करण्यासाठी पावतो. कुणी जर म्हणलं देवा मला पावता, हा काळ भैरवनाथ पावणारा देव आहे. म्हणून या गावची जत्रा अतिशय शांततेने, चांगल्या पद्धतीनं आणि लोक अतिशय चांगल्या मनानं ही यात्रा पार पाडतात. त्यामुळं समस्त ग्रामस्थ, सरपंच, पदाधिकारी या सर्वांचं मी इथं आनंदाने कौतुक करतो आणि जत्रा ही खेळीमेळीनं पार पाडली त्याच्याबद्दल सर्वांचं अभिनंदन करतो.